मोठी बातमी, कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आता आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे। न्यायमूर्ती एस किल्लोर यांच्या एकलपीठाने हा निर्णय घेतला असून सचिन अंदुरे, गणेश मुस्किन, अमित देगवेकर आणि भरत कुरणे यासोबतच वासुदेव सूर्यवंशी या 5 आरोपींना साल 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती आणि अटक झाल्यापासूनच आरोपी तुरुंगातच आहेत। दरम्यान खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर करण्यात आल्याचं हायकोर्टाने सांगितलेले आहे। याशिवाय तपासामध्ये लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा कोर्टाने निवाळा दिलेला आहे। न्यायमूर्ती एस किल्लोर आणि यांच्या याच प्रकरणातील आणखीन एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामिनाचा अर्ज स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश, काय अधिकची माहिती आहे? जामीन मंजूर झाला या आरोपींना? नक्कीच आपण बघतोय की कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना अखेर मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। आरोपी अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगात आहेत आणि खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नसल्याचे लक्षात घेत मुंबई उच्च न्यायालयाने यात आरोपीला जामीन मंजूर केलेला आहे। सचिन अंदुरे, गणेश मुस्किन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या 5 जणांना 2018 ते 2019 दरम्यान अटक झाली होती आणि आज त्या सगळ्यांना जामीन मंजूर झालेला आहे। आणि त्यासोबतच या कोर्टाने असं देखील म्हटलेलं आहे की तपासात देखील लक्षणीय प्रगती न झाल्याचा स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालय या 5 जणांना जामीन मंजूर केलेला आहे। जी, धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आरोपींना आता मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झालेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही असं कोर्टाने सांगत जामीन मंजूर केलेला आहे।